18 तारखेला मनसे अध्यक्ष रावसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा मीरा रोड येथे आयोजित केली आहे। मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदर चांगल्या प्रकारे गाजलं। उद्या जी सभा आहे ती सभा कशा प्रकारची असणार आणि या सभेमधले मुद्दे काय असणार आणि मराठीच्या माध्यमातून मराठीचं उत्तर कसं दिलं जाणार याविषयी सांगण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते आहेत। आपण त्यांच्याकडून जाणूया। सर, उद्याची सभा कशा प्रकारे होणार? सर बघा, सन्माननीय राजसाहेबांचं उद्या आगमन होतं आहे मीरा भाईंदरमध्ये। आज हा जो नाका आहे त्या ठिकाणी मराठी माणसाचा अपमान झालेला तोच नाका हा आहे। या ठिकाणी सन्माननीय राजसाहेबांचं फार जंगी स्वागत होणार आहे। न भूतो न भविष्य असं स्वागत या ठिकाणी होणार आहे। प्रत्येक मराठी माणूस, महाराष्ट्रावर प्रेम करणारा माणूस अतिशय फार मोठा उत्सुक आहे की सन्माननीय राजसाहेबांना बघायची आणि ऐकायची त्यांचा मानस आहे। त्या मला वाटतं त्यांचं उद्या पूर्ण होईल आणि सन्माननीय राजसाहेबांचं फार जंगी स्वागत झाल्यानंतर मराठी माणसांची ज्या मोर्चामध्ये सामील झालेले त्यांना एक शाबासकीची थाप म्हणून सन्माननीय राजसाहेब मीरा भाईंदरमध्ये त्यांचं आगमन होतं आहे। ज्यांनी हा मुद्दा नको त्या ठिकाणी उचलून धरला त्या लोकांना कशा प्रकारे उत्तर देणार? सर बघा, मोर्चाच्या बदले मोर्चा आम्ही उत्तर दिलेलंच आहे त्यांचं। आम्हाला फक्त एवढंच आहे, मराठी माणसावर प्रेम करणारे हे जे लोक आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो। पण मराठीचा कोण हे विष घालवण्याचं काम करत असेल त्याला तसं उत्तर दिलं जाईल। त्यामुळे मराठी माणसं फार खुश आहेत। या ठिकाणी राजसाहेब येत आहेत। मला वाटतं की अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आणि फक्त मराठी नाही, परप्रांतीय लोक ज्यांचं मराठीवर प्रेम आहे, महाराष्ट्रावर प्रेम आहे, ते पण या ठिकाणी उद्या सामील होतील। हे पण तुमच्या माध्यमातून सांगतो। मराठीचा हा मोर्चा होऊ न देण्यासाठी बरंच राजकारण झालं सर, आणि बराच मोर्चा होऊ नये यासाठी प्रयत्नही केले गेले। याबद्दल आपण काय सांगणार? बघा, आम्ही मराठीच्या माणसांच्या बाजूने उभे आहोत। लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या बाजूने उभे आहोत। त्यामुळे कुणी किती आडवं आलं, आम्हाला कितीच नोटीस मिळाले तरी आम्ही हा मोर्चा काढणारच होतो आणि आम्ही काढला। लक्षात घ्या, त्यामुळे पोलिसांनी जे परवानगी दिली असती तर आम्ही नक्कीच तिथे काहीतरी चांगला त्याचा मार्ग काढला असता, त्या ठिकाणी सभा घेऊन विषय संपवला असता। पण सन्माननीय अविनाश जाधवना अटक झाल्यानंतर जो उद्रेक झाला, आम्हाला 24 तासाची मला आणि अविनाश जाधव साहेबांना नोटीस दिलेली की बाबा तुम्ही तडीपार तडीपार कसला? हा कायदा कुठला आहे? आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी माणसांसाठी उभं राहतो। हा जर अन्याय असेल तर आम्ही अन्याय केलेला आहे। त्यामुळे मराठी माणसांचं गळचेपी होता कामा नये आणि होणार नाही। आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत मोर्चा सभा जे असेल मराठी माणसाच्या हितासाठी ते आम्ही काढणार। मराठी माणसाच्या हितासाठी मनसे नक्कीच लढणार अशा प्रकारचा आवाज उद्याच्या दिवशी महाराष्ट्रासह पूर्ण भारतामध्ये गाजणार यात शंका नाही। कॅमेरामन सुचेतन फेगळेसह मी राजेंद्र चौधरी, भारत 24 तास, मीरा रोड।